नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल्स मध्ये स्वागत आहे. आज निमसोड येथे भव्य दिव्य ओपनचं निमसोड केसरी मैदान पार पडले आणि या मैदानाचा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरले कोरेगावकरांचा भावानी आणि निमगावकरांचा सावकार. दादा नमस्कार, काय सांगाल कसं नियोजन ठरलेलं आजचं काय? एक मैदानला गाडी दुसऱ्या मैदानला पळावला फक्त म्हणजे 8-15 दिवस काय पळवलं आम्ही काहीतरी पळवलं नाही. अडचणी आल्या आणि त्यांना आम्ही त्यांना आम्ही म्हणजे फक्त एखादं मैदान आणलो तर त्याच्यामध्ये पदक पहिलं दिली नाही. आणि आणि तो प्रकाश आपल्याला कधी काय म्हणत दुसऱ्यांदा गाडी पडली, कशी स्पीड लागली काय सांगाल त्याविषयी? गाडीला स्पीड आमचा थोडासा कमी जास्त झाला. आम्हाला आजारात उठले कमी जास्त होत होतं. आजारात उठलं 3-4 महिन्यात पळायचं म्हणजे थोडं कमी जास्त होतच राहतं. काय सांगाल आजारपणापासून परत रुटीन यायला पायऱ्याला किती संघर्ष आहे काय? पैसा असून पाहिजे पण बैल बी पळला पाहिजे. अशा माणसाचा विश्वास पाहिजे. आता कसं आहे आपण एवढं का म्हणतो आमचा पहिल्याला एवढं वाटेगावचं आहे, 100 वागावचे म्हणजे ही जी 2-3 माणसं आहेत की बाबा कधी आमच्या हाकेला म्हणजे नाही म्हणत नाहीत. ज्या वेळेस आम्ही हात देऊ त्यावेळेस आमच्या हाकेला 3 लागणारे आहेत. काय सांगाल सेमीला काय दाखवत होती गाडी पब्लिकला होती? आणि जेव्हा जेव्हा म्हणजे ही जोडी असेल तेव्हा बाह्या सुट्टीला ड्रायव्हरला जर नसलं तरी बाह्या सुट्टीला असेल. आम्ही म्हणजे बाहेर काढलाय त्याला आपल्याला बसून द्या एका मिनिटात आणि आमच्यासाठी ती हवेच असते. आपण विषय काय सांगाल? आपण विषय सांगणं इतकं म्हणजे शब्द माझ्याकडे नाहीतच. कारण की ते माणूस जेव्हा हातात येईल तेव्हा येईल. परत 100 ड्रायव्हर वागावं आमचं पहिला ड्रायव्हर म्हणजे कधी बी त्यांना बस म्हणावं लागत नाही. सगळ्या मोकळा दिसला की येऊन बसतात. म्हणजे त्यांना एवढं कॉन्फिडन्स आहे आपल्याला. आणि त्यांचं भावानी सोबत सावकारावर एक विशेष प्रेम आहे बाई यांचं. आमची तर आज इच्छा आमच्या बाईला आम्हाला प्रत्येकपेक्षा कॉन्फिडन्स आहे आमच्या बाईला. बाया काय सांगाल? सिंगल गाडी निघली मला इशारा विचारलं आज गाडीत 100% म्हणतो भावानी जेव्हा कडन येईल का नाही काय 100% घडवतो. आणि सावकर म्हणजे सावकर आहे म्हणजे जेव्हा जेव्हा ते इज्जतीचा सवाल येतो. दोघात तुमच्या काय कम्युनिकेशन झालेलं आप्पांच्यात आणि तुमच्यात? म्हणजे आता किती केलं तरी माझ्या बरोबर अनुभवी ड्रायव्हर आहेत, मोठे ड्रायव्हर आहेत आणि माझ्या बरोबर जास्त गाड्या असल्या ते. आणि सकाळी मला माझ्या म्हणलं की एका गाडी आपल्या हाणा लागत तर मी म्हणलो 100% काय नाही माझं. आणि खाली जाताना मामा म्हणलं दाप आणणार म्हणलो नाही ते ज्ञान होते पवानीला मानलं पाहिजे पण पहिल्यांदा मानलं पाहिजे. एक महिना आजारी आजारात उचलून पहिला काढा एक तुमचं सावकारवर विशेष प्रेम आहे. आपल्या घरात पहिला आणि जेव्हा म्हणजे केला काय केला आणि आवर्जून एक माणसाचं नाव घ्यायचं राहिलं म्हणजे कधी ते आम्हाला अडचण आली पाहिजे. किरण आप्पा परवाचा पहिरा तर मामाचं जरा वर खाली चाललेलं. मामा म्हणजे की बैल आपण आपला क्लिअर झाला नाही पण मामा ते डायरेक्ट चिठ्ठ्या टाकले त्या काय करून तर मामाच्या काय चिठ्ठ्या टाकले
त्यांना बैल लागून त्यांची गाडी फायनल राहिली सगळ्यात मामाला वाटलं पाहिजे. काय सांगाल रायनाच्या जोट्यात एकदा भावानी कधी दिसेल? त्यांची घरचीच बैल. त्या घरचीच माणसं आहे ती. टाकायला का म्हणतात भाऊ म्हणणार नाही विषय कधी नाही. मामा काय सांगाल हे प्रेम या क्षेत्रात आहे? प्रेम या क्षेत्रात आहे आणि एकामेकाला जर अडचणीत नाही चालाय तर मग चांगले सगळेच असते पण अडचणी कोण नसल्यावर त्याला दुःख वेगळं आहे. खरं आजारपणातनं सावकारनं पण कमबॅक केलेला आहे, काय सांगाल? गाडी चांगली पडली आजाराच्या उशिरामुळे फक्त थोडं कमी जास्त होत असतं. स्पीड आता पहिल्यागत म्हणजे सावकारचं लागले का? तिकडे पण गडाने भैया काय सांगाल आज आनंद कसा आहे? तब्बल 1 महिना तुम्ही अड्ड्यात नव्हता. आहे जर बैल पळायला असला तरी मी अड्ड्यात येतो नाहीतर मी तसा शक्यतो अड्ड्यात येत नाही. तर आपण नाही मागे आणि बैल तुम्हाला खरं सांगायचं झालं ना बैल ज्यावेळी मागच्या महिन्यात ज्यावेळी एकदम नंबर 1 मध्ये पळला होता चांगला त्यावेळी त्यांनी आम्हाला पहिल्याला बैल मागितली आणि त्याच्यानंतर काही 2 महिन्याला बैल शेवटी काही जनावर आहे आजार 19-20 होतोय आजारी पडतोय त्याला आजारी 15-2 महिन्याला बैल झाला. तिसऱ्या मैदानाला बैल आम्ही सांगितलं बैल काही 15-20 दिवस पळायचं नाही अजिबात आणि बैल आम्ही पूर्ण फ्रेश केला. तुम्हाला कुठं सांगितलं सगळं जर मनापासून मी 2 माणसांचे एक 2 आमचा विवेक पिसा खायला त्याला कोणती नाही पण ह्या माणसाला आहे ना आपण आहे ना ह्या माणसाने आम्हाला जाणले पडत्या काळात मी पण शब्द देतो या कारण मी कधी विसरणार नाही. कोण नाही येईल तर ह्या अक्षरभर घेऊ राहणार एवढं फक्त तुमच्या माध्यमातून सांगतो. काय माहितीये का जीव लावणारी माणसं आहेत बरोबर आणि पडतं कसं असते चांगल्या वेळेत लय 1000 लोक असतात बरोबर पडत्या वेळेत जो खरं आपल्या बरोबर राहील मामा किरणप्पा त्यांनी आधार दिला ही खरी आपली. आपण काय सांगाल गटाला तर स्पीड लागलेलं त्यापेक्षा सेमीला जास्त स्पीड लागलेलं. गाडी चांगली पळाली गटाला पळाली गाडी दोन्ही बैल आजारी शेवटी 2 महिन्यात गाडी चांगली म्हणजे नंबरात वरच्या नंबरात राहिली गाडी कमी जास्त थोडंफार झाली चांगली गाडी पळाली. कुठेतरी ईर्षेनं म्हणजे जास्त कमी जास्त गाडी आणत होता शेजारची गाडी पण चांगलीच होती. विषय बैल पळाली म्हणजे आम्हाला ध्यान आले म्हणजे पळाला तरी गाव आहे बाबा हे गावचं ना शेवटी किती केलं आपली बैल आत व्हायची पहिलं काय झाले रुटीनला होय पुढच्या वेळेस काय म्हणजे पुढचं त्याच्या पुढचं काय सांगाल स्पीड बद्दल या दोघांच्या कसं परत रुटीन वर आली त्या चांगली पळाली दोन्ही बैल. आणि आज सेमीला म्हणजे फायनलला तृतीय क्रमांकाचा मानकरी झालाय काय आनंद आहे? गाडी चांगली भावानी तुम्हाला जास्त पळत चांगला पळाला आज पहिल्या का स्पीड लागले का? लागले पहिल्या पण गेला तिसरा फेरा त्याच्यामुळं आज तशी आमचं तशी चांगली पळाली कुठेतरी गुलालाचा संघर्ष होता तो आज हे झाला. मामा काय सांगाल? सुरुवात झाली या पुढं आणि बरं का तुम्हाला या तुमच्या माध्यमातून सांगतो जे झालं ते चांगलं झालं. काय आपल्याला कुणाला नाव ठेवायचं नाही किंवा काय हे करायचं नाही कुणाबद्दल वाईट वाटायचं नाही. शेवटी संघर्षाचा काळ असतो. सगळे जर दिवस चांगले असले तर आपल्याला जर वाईट दिवसच आपल्या नशिबाला आले नाही चांगले दिवस आपल्याला राहत नाही त्याच्यामुळे काय हरकत नाही. कुठेतरी चुकलेलं वाटत होतं का तुम्ही घरी असताना मैदानावर नाही? काय आण जात नव्हतं बैल आजारी झाला. काय तुम्हाला सांगायचं पहिला आजारी असल्यानंतर काय वेगळं असतं हे फक्त मालकाला लागतं. आणि कुठला आहे? 8 दिवस वेगळं असतं
कुठेतरी दोन भागातली मैदान होती, कुठेतरी अपयश तुम्हाला हे होत होतं. अति पहिला आजार असल्यामुळे अपयश आलं. आता पहिला आजार नसल्यानंतर पहिलं काय करू शकतो हे सगळ्यांना माहिती. काय सांगाल आज ह्याच्याविषयी, काय सांगाल सावकर विषयी? पहिलाच काय ना, पहिली परिस्थिती चांगली पद्धतीची त्याच्यामुळे काय आजारी होते, त्याच्यामुळे जास्त होत असतो. सावकारला पण परत पायऱ्याला हे आलेलं का प्रॉब्लेम? झाला का 100% म्हणजे एखादा टक्का माणसं पोहोचत नाही. काय सांगाल म्हणजे तिथनं रिकव्हर करायला कसं स्ट्रगल काय करायला लागतं? आपल्याला एवढा करावं लागतो की फक्त वय घेऊन बाकी कमेंट करणं किंवा काय असं वेगळ्या वय घेऊन ती आजारातून बाहेर काढणं त्यावेळेस नसतं त्या मालकाला माहिती आहे. कोणच जाणू शकत नाही. त्या मालकाला त्या मैदानी दुसरं काही सुचत नाही. कारण की काय एवढं त्याच्यावरती आता सावकारचे पण फॅन फॉलोअर वाढायला लागलेले आहेत. आणि आज काय गेले 2-3 वर्ष मी इतकं फिरत असतो. त्याच्यासारखं महाराष्ट्रात कोणाचं नाही. काय माहिती का त्याचं कारण त्याच्यासारखं बैल नाही. आणि त्यासारखं चांगलं बैल. पुढच्या कुठल्या अड्ड्यात ही जोडी पाहताना दिसेल का? आज आजारी असल्यामुळे झालं निर्मित होत राहतं. असेच तुमचे दोन्ही नंदी सावकार आणि भवानी गुलालात राहूच ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. फक्त एक मिनिट, फक्त आज आहे ना एका गोष्टीचं फक्त दुःख झालं. आमचे जिगरी यार त्यांची गाडी फॉल झाली, त्याच्यामुळे मनापासून एक दुःख झालं आणि आमचा जो जुना कार्यकर्ता आहे अगदी जीवाला भावासारखा गोष्टी आहेत, त्याचं उद्या प्रथम पुण्यस्मरण आहे. आजचा विषय त्या सगळ्या धन्यवाद दादा.